सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे। सकाळचे 5:59 होत आहेत। आता तुम्ही पाहणार आहात आमचा खास कार्यक्रम ग्रामदेवता। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातलं पणज हे गाव अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे। केळी उत्पादनासाठी या गावानं आपली वेगळी ओळख विदर्भात निर्माण केली आहे। मात्र यासोबतच या गावानं आणखी एक आध्यात्मिक वेगळेपण आणि आपली ओळख जपलेली आहे, ते म्हणजे या गावात असलेलं महालक्ष्मी अर्थातच गौरीचं मंदिर। चला तर मग भेट देऊया या मंदिराला। सिंहारूढां त्रिनेत्रां करतलविलसत् शंखचक्रासिरम्यां। तुम्ही अकोल्याकडून अकोट मार्गे अंजनगाव सुरजीला निघाले की अकोट पासून 9 किलोमीटरवर तुम्हाला पणज हे गाव लागेल। सुपीक शेतीचं गाव, केळी पिकाचं गाव, प्रयोगशील शेतकऱ्यांचं गाव, तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असं गाव, अशा या गावाच्या अनेक ओळखी। पण एका वेगळ्या ओळखीनं या गावाला एका सूत्रात बांधलंय। हे सूत्र आहे गावातील 300 वर्षांपेक्षा अधिक पुरातन वारसा असलेलं महालक्ष्मी मंदिर। महागावून निघाले त्या मला कोणी बंडीवाला आला इकडून, बंडीने बसून घेतला। तेव्हा तो काय म्हणतात त्यांना, त्या महालक्ष्मीला मागं पाहू नका, इकडे माग त्यांना अति मागाच पाहिला, ती मागं पाहायला अति गायब झाल्या। जुनं तरी 400-500 वर्षाच्या आधी जायचे, लय दिवस झाले। या मंदिराच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। त्यातील एक अशी की पणजच्या बाजूला असलेल्या महागावातील 2 सासूरवाशी बहिणी आपल्या लहानग्या भावाला घेऊन बैलगाडीनं वडाळी गावाकडे निघाल्या, परंतु गाडी हाकताना मागे न पाहण्याचं त्यांनी गाडीवानाला सांगितलं। मात्र पणज जवळील बोर्डी नदीजवळ आल्यानंतर गाडीवानानं मागे फिरून पाहिलं। त्या दोघी बहिणी आणि तो चिमुकला यांचं मूर्तीत रूपांतर झालं आणि तेव्हापासून या सासूरवाशिणी पणज गावात कायमच्या माहेरवाशिणी झाल्या असं सांगितलं जातं। गावाच्या सहकार्यामुळे आमच्या इथं महालक्ष्मीच्या यात्रेच्या वेळेस कोणतेही राजकारण न होता पूर्ण गाव एकोप्याने इथं सर्व जाती धर्माचे लोक, मुस्लिम समाज, बौद्ध समाज, हिंदू समाज, सर्व एकोप्याचे लोक जमा होऊन आलेल्या भाविक भक्तांना प्रसादाचा अन्नदान करतो। पणजचं मंदिर हे महालक्ष्मीचं माहेर असलेलं देशातील एकमेव मंदिर असल्याचा दावा पणजवासीय करतात। त्यामुळे जवळपासच्या गावात आपल्या माहेरी येणारी प्रत्येक सासूरवाशीण या मंदिरात आवर्जून दर्शनासाठी येते। हे माझं माहेर आहे पणज, आणि जेव्हा पण मी इथे माहेर येते तेव्हा देवीच्या दर्शनाला येते आणि देवीच्या मध्ये खूप सत्व आहे। खूप भक्त लोक येतात इथे। महालक्ष्मीच्या वेळेस जेव्हा गौरीपूजन असते त्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते। वर्षभर जिल्ह्यासह विदर्भातील भक्तांची मांदियाळी या मंदिरात असते। गौरी पूजनाच्या 3ही दिवसात गावात अक्षरशः दिवाळी असते। याशिवाय नवरात्रातील 9 दिवस आणि दर मंगळवारी येथे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात। आम्हाला असं वाटते की आमच्या गावले हे आहे की नाही तर मस्त वातावरण चांगलं आहे आणि दरवर्षी असा मस्त भंडारा होते, चांगला भंडारा होते। नाही काही आमच्या गावचं माहेरच आहे, आम्हाला चांगलं वाटते, या वाटते, बसा वाटते। कोणी कधी खराब आलं तर येऊन शांत मन होते। सबन पद्धतशीर काम आहे, काहीच नाही वांदा। 1980 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय। मंदिरात मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या बाजूला प्रस्थापित करण्यात आली आहे। आता मंदिर समिती अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरू आहे। कसं जाणार पणजला? अकोल्याहून 55 किलोमीटर तर अकोटवरून 9 किलोमीटरवर पणज हे गाव आहे। अकोल्यावरून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीला जाणारी एसटी गाडी पणजला जाते। अकोटवरून ऑटो रिक्षाची व्यवस्था देखील आहे। अमरावतीवरून अंजनगाव मार्गे अकोटला जाताना पणज गाव नक्कीच लागतं। देवी म्हणजे मातृत्व, प्रेम, आध्यात्मिक शीतलतेची उत्कट अनुभूती देणारी शक्ती। आदिशक्तीची विविध रूपं कधी आपण पाहतो, याच उत्कटतेचं रूप
म्हणजे पणस गावचं ग्रामदैवत असणारी माहेरवाशीण महालक्ष्मी. उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, अकोला.